मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून 6 खासदार फुटले आणि ते एकनाथ शिंदे गटासोबत गेले. हा सगळा प्रकार घटनेच्या चौकटीत न बसणारा असा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं तर केलेलाच आहे. पण कायद्याचे अभ्यासक सुद्धा ही सगळीच्या सगळी घटना कायद्याच्या विरोधामध्ये आहे. हे 6 खासदार कायद्यानुसार अपात्रच ठरू शकतात असं कायद्याच्या अभ्यासकांचं सुद्धा मत आहे. पण अलीकडे कायद्याचा किती सन्मान केला जातो हे आपण पाहतोच आहोत. शिवसेनेचे 40 आमदार फुटले तेव्हा सुद्धा या घटना तज्ञांनी आणि कायद्याच्या अभ्यासकांनी जीव तोडून आणि ओरडून ओरडून सांगितलं होतं की हे सगळं घटना बाह्य आहे, कायद्याच्या चौकटीच्या बाहेरचं आहे आणि हे सगळेच्या सगळे आमदार अपात्र होणार. काय झालं पुढे त्याचं? शेवटची आशा म्हणून सुप्रीम कोर्टाकडे पाहिले गेलं. 4 वर्ष झाली तरी सुप्रीम कोर्टानं अजूनही निकाल दिलेला नाही. आता त्या आमदारांची टर्मही संपून गेली. आता पुन्हा 6 खासदाराच्या फुटीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेनं लोकसभा अध्यक्षांच्याकडे आधी दाद मागितलीही होती. अध्यक्षांनी मात्र या खासदारांच्या विलिनीकरणाला मान्यता दिली आणि मग अपेक्षेप्रमाणे हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं. लोकसभा अध्यक्षांनी दिलेली ही मंजुरी बेकायदेशीर आहे. या निर्णयामुळं गद्दारांना जनमताचा अवमान करण्याची संधी मिळत आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली आहे. ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी तातडीनं सुनावणी घ्यावी या प्रकरणाची अशी मागणी केली. लोकसभा अध्यक्षांनी 18 जुलैला 6 खासदारांचं दुसऱ्या पक्षामध्ये विलिनीकरण करण्याला मंजुरी दिलेली आहे. या निर्णयामुळं शिवसेनेचं संसदेतील राजकीय पक्ष म्हणून कामकाज पूर्णपणे ठप्प झालेला आहे. लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिलेला विलिनीकरणाचा हा निर्णय संसद अधिवेशनासाठी लागू आहे. याकडे लक्ष वेधत ऍडव्होकेट कामत यांनी तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. त्यावर सरन्यायाधीशांनी आम्ही पाहू असं उत्तर देत सुनावणी घेण्यास तयारी दर्शवलेली आहे. खंडपीठाच्या या भूमिकेमुळं पुढील काही दिवसात शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शेवटी आपल्याला शक्यताच असा गृहीत धराव्या लागतात. त्यामुळं बंडखोरी केलेल्या खासदाराचे धाबे नक्की दणाणलेले असणार. लोकसभा अध्यक्षांनी या खासदारांच्या विलिनीकरणाला कायदेशीर मंजुरी दिली. त्यांच्या या निर्णयामुळं लोकसभा सभागृहातील शिवसेनेची रचना आणि पक्षाची विधिमंडळातील ताकद यावर प्रतिकूल परिणाम होतोय. या खासदारांना प्रत्येक सरत्या दिवसामध्ये निवडणुकीतील जनादेशाचा अवमान करण्याची आणि प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाचा भाग म्हणून फसवणुकीनं कामकाज करण्याची संधी मिळत आहे. ही व्यवस्था लोकशाही विरोधी आहे, थेट घटनात्मक रचनेला बाधा आणणारी आहे असा दावा शिवसेनेच्या या याचिकेत करण्यात आलेला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे 6 खासदारांच्या मनामध्ये धाकधूक तर नक्की वाढली असेल. पण फुटलेल्या 40 आमदारांचा निकाल अजून आलेला नाही. 4 वर्ष होऊन गेली आणि हे उदाहरण या खासदारांची भीती कमी करण्यासाठी पुरेसं आहे. त्यामुळं कायद्याचा धाक तर उरलेलाच नाही आणि म्हणूनच एकामागून एक राजकीय बेकायदेशीर घटना घडताना आपल्याला दिसतात. आता या प्रकरणाचा निकाल तरी सुप्रीम कोर्ट कधी देत आहे माहित नाही. पण या निकालावरच आणखी पुढचं मोठं राजकारण अवलंबून असणार आहे. आपण काय 4 वर्ष वाट पाहतच आहोत. आणखी याचीही वाट पाहत राहू. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.